नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर. तर आजची आपली सिरीज आपण चालू केलेली आहे मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण. आदिवासी विभाग भरती यासाठी आपण इथे क्वेश्चन आन्सर घेतोय. मी ह्याच्यामध्ये तलाठी हे प्रश्न जे आहेत तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन आणि कामगार निरीक्षक यासाठी सुद्धा हे प्रश्न फायद्याचे ठरणार आहेत. त्यामुळे रोजच्या रोज लेक्चर करायचे जेणेकरून तुमची रिव्हिजन इथं चांगली होऊन जाईल. ठीक आहे, सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रश्नांना. लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमावर प्रश्न आहे. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखायचा. अचूक म्हणजे बरोबर. मंदिर हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो हे आपल्याला 4 पर्यायांमध्ये ओळखायचं आहे. काय येईल बरोबर? आता शुद्ध लेखनाचे नियम जे आहेत, नियम पाठ करू नका असं मी स्वतःच तुम्हाला सांगते. कारण की नियम समजा 4 नियम असले ना त्याला 17-18 अपवाद असतात. त्याच्यामुळे शुद्ध शब्दांसाठी नियम पाठ करू नका. त्यापेक्षा जास्तीत जास्त शुद्ध शब्द तुम्हाला नजरेखालून घालायचे असतात. ठीक आहे, तर मंदिर हा शब्द कसा शुद्ध लिहितात तर द ला दुसरी वेलांटी असते मंदिर मध्ये. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे पीक कापणीनंतर धान्याची डॅश डॅश बघून शेतकऱ्याला आनंद होतो. तर या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेल? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. पुंजका, रास, घड आणि जुडी. तर आता अर्थपूर्ण असे पण प्रश्न विचारले जातात की नॉर्मल, ह्याच्यामध्ये कुठली कन्सेप्ट नाहीये, ह्याच्यामध्ये कुठलीच कन्सेप्ट नाहीये, टॉपिक कुठलाच नाहीये. तर ह्याच्यामध्ये फक्त वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कुठला शब्द तिथे व्यवस्थित फ्रेम होईल ते आपल्याला बघायचं असतं. तर हा प्रश्न आहे आपल्या समूहदर्शक शब्द या टॉपिकवर आधारित. नॉर्मली समूहदर्शक शब्द एक्झामला विचारायचं म्हटलं तर नॉर्मली एवढंच विचारतात की धान्याची डॅश डॅश, पण त्यांनी ते शब्द वाक्यात वापरलेत. मग ज्या पद्धतीने पॅटर्न चेंज होतो त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा आपला अभ्यास वाढवायचा असतो. तर मग धान्याची काय असते? पुंजका, रास, घड की जुडी? आता पुंजका कशाचा असतो? पुंजका केसांचा. धान्याची काय असते? धान्याची रास असते. आणि घड विचारला तर द्राक्षांचा किंवा केळीचा घड असतो. आणि जुडी दुर्वांची म्हटलं तरी जुडी, आपली मेथीची म्हटलं तरी जुडी असते. समूहदर्शक शब्दांवर हा प्रश्न आधारित होता. फक्त प्रश्न जरा वेगळा विचारलाय त्यामुळे लगेच असा विचार नका करू की हे आम्हाला शिकवलेलंच नाहीये. ठीक आहे, ऑप्शन बी राईट. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर. आता इथं पण टॉपिक नाहीये कुठलाच, नॉर्मल आपण जे रोज वाक्य उच्चारतो त्या टाईपच वाक्य आहे. कुठलं वाक्य अर्थपूर्ण व्यवस्थित फ्रेम, ज्याच्या जागी जो शब्द पाहिजे तोच शब्द कुठं आलेला आहे तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा, गेले होते मुंबईला मी, होते गेले मुंबईला मी, मी मुंबईला गेले होते आणि मुंबईला गेले मी होते. काय येईल बरोबर? लेक्चर शेअर करायचे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे जे व्हिडिओ रोज अपलोड होत आहेत हे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतं. सबस्क्राईब नाही केलं तर नाही येत नोटिफिकेशन. आणि आपल्याला एकही व्हिडिओ मिस नाही करायचा जेणेकरून आपली रिव्हिजन थांबते त्यामुळे. तर वाक्य कुठलं अर्थपूर्ण झालेलं आहे तर मी मुंबईला गेले होते. ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा. शब्द आहे तलाव, अर्णव, सरोवर, सरिता, हौद. आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे पाठांतराच्या गोष्टी आहेत सगळ्या. इथं कुठल्याही ट्रिक नाहीयेत. जास्तीत जास्त तुम्हाला वाचन हवं यासाठी. आणि आजकाल जर तुम्ही कल बघितला प्रश्नांचा तर जास्तीत जास्त शब्दसंग्रहांवरच प्रश्न असतात. कारण कन्सेप्ट आपण पाठांतर करून लक्षात घेऊन उत्तर सोडवतो, बट इकडे पाठांतर नाही, इकडे पाठांतरच आहे. इकडे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ट्रिक वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, तर तलावला समानार्थी कुठला आहे तर तलावला सरोवर आहे. अर्णव म्हणजे समुद्र, सरिता म्हणजे नदी, आणि हौद जो साचलेलं पाणी असतं. ठीक आहे, तर ऑप्शन कुठला राईट आलाय? ऑप्शन बी राईट. लेक्चर आवडत असेल, प्रश्न महत्वपूर्ण वाटत असेल, एकदा प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आपल्या.
पुढचा प्रश्न आहे पुन्हा एकदा शुद्ध शब्दावर. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? अचूक शब्द, अचूक म्हणजे कसा ओळखायचा आपल्याला? बरोबर लिहिलेला शब्द. शब्द आहे महात्म्य. महात्म्य, महात्म, महात्म्य आणि महाम्य. कुठला शब्द शुद्ध असेल? अंदाज नाही ठोकायचा आहे. हा, एक उत्तर चुकीचं म्हटलं लगेच दुसरं. बघा, आपण आपल्या उत्तरावर ठाम राहायला पाहिजे. समोरचा व्यक्ती आपली परीक्षा पण घेऊ शकतो कधी कधी. प्रत्येक वेळी आपण चुकीचंच असू असं गरजेचं नाही. ठीक आहे. तर बघा, महात्मा याला भाववाचक नामात रूपांतर करायला गेल्यावर महात्म्य होतं. ठीक आहे. मला काना येतो हे लक्षात ठेवायचंय. महात्म्य, ऑप्शन सी राईट. म्हणून सांगत असते की उत्तर चेंज नाही करायची. पुढचा प्रश्न आहे, अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात? पुन्हा समूहदर्शक शब्दावर प्रश्न आहे आपला. राशी, साठा, समुदाय आणि थवा. काय येईल बरोबर? आणि तुमचे मित्रमंडळी जर इथं नसतील, त्यांना टिक्कर मराठी माहिती नसेल, तर त्यांच्यापर्यंत आपलं लेक्चर तुम्ही एकदा की शेअर केलं ना, उद्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्याकडे शेअर करायची गरज नाही, ते स्वतः येतील. पण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने लेक्चर शेअर करत चला. तुम्हालाही मदत होते अभ्यासाला मग त्यांची. तर अनेक माणसं एकत्र आल्यावर माणसांचा काय असतो? जमाव असतो किंवा त्याला आपण म्हणतो समुदाय. ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द. जोडीने म्हणजे आपल्याला जोड शब्द ओळखायचा आहे. कन्सेप्ट माहितीये जोड शब्दाची? जोड शब्द आणि जोडाक्षर दोघांमध्ये फरक आहे. पहिले तर जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजेच काय? दोन व्यंजने लगोपाठ आणि शेवटी स्वर असं जर असेल तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. पण जोड शब्द म्हणजेच काय? तर जोड शब्द म्हणजे ते दोन शब्द एकत्रित आल्यानंतर त्याला एक अर्थ प्राप्त होतो. दोन्ही शब्द वेगवेगळे असल्यावर त्याला अर्थ नाही. फॉर एक्झाम्पल, अमुक तमुक जोड शब्द आहे हा. अमुक वेगळा तमुक वेगळा असल्यावर अर्थ असतो का? नाही. पैसा अडका वेगवेगळे असल्यावर अर्थ नसतो. जे नेहमी जोडीने येतात शब्द, तसं काय आहे इथे तर सोवळे ओवळे किंवा ओवळे सोवळे. ठीक आहे. जरा नवीन आहे तुमच्यासाठी त्यामुळे लक्षात ठेवा. ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न आहे, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. त्याच्याकडून शब्दाला अधोरेखित आहे. तर हे काय येईल? विशेष नाम, क्रिया विशेषण, क्रियापद आणि शब्दयोगी अव्यय. उपप्रकार माहिती असेल तर तो पण सांगायचा आहे. आणि जर आज पहिलं लेक्चर असेल तुमचं तर बघा, अजून 2-3 लेक्चर कंटिन्यू करा. घाई करू नका. समजतंय की नाही एकदा चेक करा. आपल्याला नसेल समजत बिंदास तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. पण जर समजत असेल, प्रश्न महत्वपूर्ण आहे तर अजिबात सोडायचं नाही. ठीक आहे. तर त्याच्याकडून शब्दाला अधोरेखित आहे. काय येईल हे? त्याचे आहे. काय आहे? सर्वनाम आहे. नाम किंवा सर्वनाम यांना जोडून आलेल्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणतो. मग कुठला शब्दयोगी अव्यय आहे? प्रकार कुठला आहे त्याचा? त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. कार्य घडण्याचं साधन आपल्याला कळतंय की तो आहे करण किंवा साधन. म्हणून याला काय म्हणायचंय? करणवाचक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचे टोटल 18 प्रकार आहेत, जे की आपण आपल्या बॅचेस मध्ये अगदी डिटेल मध्ये उदाहरणासहित शिकवतो. हा, याच्याही बॅच लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे जर बॅच पाहिजे असेल आपल्या ऑफिस नंबरवर कॉल करा. सगळ्यात पहिलं ऍडमिशन तुम्हालाच भेटणार मग. ऑप्शन डी. आणि काही ऑफर वगैरे असेल तर त्याचाही फायदा होऊन जाईल तुम्हाला. चलो, पुढचा प्रश्न आहे, हे काम आपण कराल का? आपण शब्दाला अधोरेखित आहे, तर यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. आपण हा शब्द काय आहे? उभयान्वय अव्यय, क्रियापद, भाववाचक नाम आणि सर्वनाम. बघा, कन्सेप्ट आधी सांगते मी. उभयान्वय अव्यय म्हणजेच काय? तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द. आणीने जोडतो आपण दोन वाक्य. शुभांगी मॅडम आल्या आणि शिकवायला सुरुवात केली, दोन वाक्य जोडली, मग त्याला म्हणायचं उभयान्वय अव्यय. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. भाववाचक नाम म्हणजेच काय? नाम आणि विशेषण यांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्याला भाववाचक नाम म्हणतात.
सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणारा विकारी शब्द. मग इथे काय येईल? हे काम आपण कराल का? आपण म्हणजे समोरच्याला बोलतोय, समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी आपण हा शब्द वापरलाय, म्हणजे याला काय म्हणायचं? समोरचा व्यक्ती म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. जर आपल्या स्वतःच्या नावाऐवजी आपण जर एक द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, स्वतःच्या नावाऐवजी जर आपण सर्वनाम वापरलं असेल तर त्याला म्हणायचं प्रथम पुरुषवाचक. समोरच्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या नावाऐवजी जी सर्वनाम वापरतो त्याला म्हणायचं द्वितीय पुरुषवाचक. आणि जो तिसराच व्यक्ती आहे त्याने आपले काम केले नाही, त्याने, तिसरा व्यक्ती जो आपल्या समोर नाहीये त्याच्या विषयी आपण समोरच्याशी बोलताना जी सर्वनाम वापरतो त्याला म्हणायचं तृतीय पुरुषवाचक. ठीक आहे, कन्सेप्ट जर समजली तर एकही प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करायचे. फक्त असे लेक्चर केले ना फक्त घोकंपट्टी होते, फक्त पाठांतर. आणि आपल्याला असं नाही ना 10वी-12वीच्या परीक्षेसारखं की बाबा 2 महिन्यावर एक्झाम आलीये तर आता पाठांतर करूयात. जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. मग असं फक्त पाठांतर करून होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधी कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. ठीक आहे, आणि तुक्के प्रत्येक वेळी आपली साथ देतील असंही नाहीये. पुढचा प्रश्न आहे, बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे, या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं. बाग, सुवासिक, आहेत, गुलाब. आता आधी इथं व्याख्या माहिती असेल तरच उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आता विशेषण कुठलं आहे? विशेषणाचे 3 प्रकार, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुण विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द गुण दाखवतो. दुसरं संख्या विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द संख्या दाखवतो. आणि तिसरं सार्वनामिक विशेषण म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा सर्वनामापासून तयार झालेला असतो, म्हणून सार्वनामिक म्हणतात. नावातच ट्रिक असतात, फक्त त्या आपल्याला ओळखायच्या असतात. ठीक आहे, आता बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे, विशेषण कुठलं आहे? विशेषण ओळखायचे म्हणजे आधी आपल्याला नाम ओळखावं लागेल. नाम कुठलं आहे? बघा इथं बाग पण नाम आहे, गुलाब पण नाम आहे. मग ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली तोच घ्यायचा. या बागेबद्दल माझी बाग, त्याची बाग, अशी बाग, तशी बाग नाही सांगितलंय, म्हणजे याला विशेषण नाही. मग विशेषण कोणाला आहे? तर कसे गुलाब, नामाबद्दल विशेष माहिती गुणाच्या स्वरूपात सांगितलीये, म्हणून सुवासिक हे काय झालंय? गुण विशेषण झालंय. ऑप्शन कुठला राईट? ऑप्शन बी राईट. आणि इथं अजून एक कन्सेप्ट आहे, ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो त्या नामाला विशेष्य म्हणतात. कळालं? बघा, सगळ्याच नामांना विशेष्य म्हणतात असं नाही. सगळी विशेष्य नाम असतात पण सगळे नाम विशेष्य नसतात. कन्सेप्ट कळाली? ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याच नामाला विशेष्य म्हणायचंय फक्त. पुढचा प्रश्न आहे, प्रसादला गरम दूध आवडते, या वाक्यातील कर्ता ओळखा. प्रसाद, गरम, गरम दूध आणि खूप. तर तसं बघायला गेलं तर हा प्रश्न आहे आपल्या वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला. ठीक आहे, वाक्य पृथक्करण म्हणजे शब्दातील घटक वेगळे करून सांगणे. दिलेल्या वाक्यामध्ये जे शब्द असतात ते शब्द त्या वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतात त्याच्यावरून त्याला नाव पडतं. काही कीवर्ड्स आपल्याकडे आहेत, जसे की कर्ता म्हणजे उद्देश्य, विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण, आधारपूरक म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता हे शिकल्याशिवाय येणार नाही आपल्याला, बरोबर? त्यामुळे मार्गदर्शन पाहिजेच, तरच आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचतो. तर कर्ता कुठला आहे? कर्ता म्हणजे उद्देश्य. कसा ओळखतो आपण? क्रियापद घ्यायचं, क्रियापदातील मूळ धातू काढायचा, फक्त प्रत्यय नाही घ्यायचा. आवडते क्रियापद आहे, आवडण्याची क्रिया आहे, बरोबर? आवड धातू घ्यायचा. आवडणारे कोण? आपण काय करतो? कर्ता कर्म क्रियापद ओळखायला सांगतात, डोक्यातच आपण एक माइंडसेट करून ठेवलेला असतो की पहिला शब्द कर्ता, दुसरा कर्म, तिसरा क्रियापद. तसं नसतं, कधी कधी क्रियापदही आधी येतं, बरोबर ना? पहा दिंडी चालली पंढरीला, क्रियापद आधी तिकडे. त्यामुळे पाठांतर नाही करायचंय, लक्षात ठेवायचंय की कर्ता कसा ओळखायचा? क्रियापदातील मूळ धातू प्लस त्याला नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारल्यावर जो शब्द भेटतो त्याला म्हणायचं कर्ता. प्रसादला गरम दूध आवडते, आवडणारे कोण? प्रसाद नाही आवडते, प्रसादला आवडते कोण? गरम दूध. फक्त दूध हा कर्ता आहे आणि गरम हे विशेषण आहे, पण आपल्याला पर्यायमध्ये फक्त दूध दिलंय का? दिलं असतं तर बघा, हिथं गरम दूध आहे आणि हिथं जर दूध असतं ना शब्द तर हा बरोबर असता.
पण इथं फक्त करता दिलेलं नाहीये, डायरेक्ट विशेषणासहित करता दिलं, त्यामुळे मग आपल्याला हा निवडायचा असतो. ठीक आहे, ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे, वाचायला घाई करू नका, कितीही मोठं वाक्य असू द्यात. म्हणजे लवकर प्रश्न सोडवून चुकवण्यापेक्षा थोडा अजून एक्स्ट्रा वेळ घ्या आणि बरोबर उत्तर द्या. बघा, पुढील विधाने वाचायची आपल्याला. धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असं दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. काही क्रियापदांना 2 कर्मे असतात. फक्त ए चूक, फक्त बी चूक, फक्त सी चूक आणि सर्व बरोबर. काय येईल? घाई करायची नाहीये. ठीक आहे, बघा, धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असं दर्शवणाऱ्या शब्दांना. अपूर्ण क्रियापद प्रकारच नाहीये क्रियापदाच्या प्रकारांमध्ये. अपूर्ण विधान क्रियापद आहे पण अपूर्ण क्रियापद नाहीये. तर धातूला प्रत्यय असतो तरीही तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, मग त्याला आपण म्हणतो धातू साधित, अपूर्ण क्रियापद नाही म्हणत. मग हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, क्रिया तर याच्यात असते पण हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून अर्थ पूर्ण करण्यास सहाय्य होण्यासाठी सहाय्य क्रियापद घेतो. मग ते दोघं एकत्रित मिळून संयुक्त क्रियापद बनतं. अर्थात काय, तर हे चुकीचं आहे आपलं. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. आता म्हटलंयच अकर्मक क्रियापद म्हणजे त्याच्यात कर्म नसतं. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज सुद्धा लागत नाही. कर्माशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय अकर्मक मध्ये, त्यामुळे कर्माची आवश्यकता अकर्मक मध्ये नसते. बरोबर आहे. काही क्रियापदांना 2 कर्मे असतात. 2 कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. फॉर एक्झाम्पल, जुनं वाक्य आपला, आजी नातवाला गोष्ट सांगते. सांगणारी कोण? आजी. आजी झाली कर्ता. सांगितली ती काय? गोष्ट. गोष्ट झालं प्रत्यक्ष कर्म. कोणाला सांगितली? ते झालं अप्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यात 2 कर्म आलेली असतात त्या वाक्याला द्विकर्मक म्हणतात. म्हणजे काही काही क्रियापदांना 2 कर्म सुद्धा असतात. मग काय सांगितलंय आपल्याला? कुठलं चूक आणि कुठलं बरोबर? तर सर्व बरोबर नाहीच आहे, तर काय आहे आपलं? ए चूक आहे. ऑप्शन ए राईट. पुढचा प्रश्न, मधु लाडू खातो या वाक्याचा रीती वर्तमान काळ ओळखायचा आहे. आता एकटच क्रियापद तातो तिथे प्रत्यय आहे म्हणजे हा आहे आपला साधा वर्तमान काळ. एक ट्रिक आहे आपली, तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, नवीन असाल तुम्ही मे बी तर नसेल माहिती. बघा, जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा तो कोणता ना कोणता साधा काळ असतो, हे फिक्स. काळाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहे, साधा, पूर्ण, अपूर्ण, रीती. राईट. तर मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा तो एकतर साधा वर्तमान काळ असेल, एकतर साधा भूतकाळ असेल किंवा साधा भविष्यकाळ असेल. मग कोणता साधा काळ हे कशावरून ओळखायचं? तर त्या क्रियापदाला लागलेल्या प्रत्ययावरून. तातो तिथे पैकी प्रत्यय असेल तर वर्तमान काळ, लालो लिले पैकी प्रत्यय असेल तर भूतकाळ आणि इल प्रत्यय असेल तर भविष्यकाळ. आता आपल्याला इथे काय करायचंय? वाक्य रूपांतर करायचं दुसऱ्या काळामध्ये. खातोचं आपल्याला रीती वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात त्याची लाडू खाण्याची क्रिया रोज रोज घडती असं दाखवायचंय, म्हणजे खात असतो. ठीक आहे, खात असतो म्हणजे रीती वर्तमान काळ. खात असे म्हणजे आता खातोय का? भूतकाळात रोज रोज खात होता म्हणजे तो झाला रीती भूतकाळ. खात जाईल म्हणजे भविष्यात ही क्रिया रोज रोज घडेल, रीती भविष्यकाळ. आणि मधु लाडू खातो, सेम तेच रिपीट झाले, साधा वर्तमान काळ. तर वाक्याचं रूपांतर करायचे म्हणजे फक्त क्रियापदात बदल करायचा असतो आणि वाक्य तसंही अर्थपूर्ण होतच मग. ठीक आहे, क्रियापदावरून काळ ओळखायचा असतो, वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा नसतो तिथे. ठीक आहे, ऑप्शन ए राईट. पुन्हा एकदा नवीन प्रश्न आहेत हे, त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना आवडतायत, महत्वपूर्ण वाटतायत, लाईक करून घ्यायचं सेशन आपलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील वाक्याचं केवल वाक्य करा. आरती सुरू झाली, पहिलं वाक्य. घंटानाद सुरू झाला, दुसरं वाक्य. 2 वाक्यांना एकत्रित करून एकच केवल वाक्य करायचंय. आता हा आहे आपला वाक्य संश्लेषण टॉपिक. ठीक आहे, वाक्य संश्लेषणामध्ये काय करायचं असतं की अनेक छोटी छोटी वाक्य मिळून एकच वाक्य बनवायचं असतं. मग अनेक छोटी वाक्य मिळून एक केवल वाक्य बनतं, अनेक छोटी छोटी वाक्य मिळून एक संयुक्त वाक्य बनतं आणि अनेक छोटी छोटी वाक्य मिळून एक मिश्र वाक्य बनतं.
कारण याच्यावर प्रश्न विचारून झालाय. वाक्य संश्लेषण किती प्रकारे करता येते? 3 प्रकारे करता येते. तर मग आता इथं केवल वाक्य करायचे म्हणजे 2 वाक्य एकत्र जोडत असताना असं जोडायचंय की अविकारी शब्द दोघांच्या मध्ये आला नाही पाहिजे. एकच कर्ता ठेवायचा, एकच क्रियापद ठेवायचंय. इथं बघितलं तर झाली आणि झाला 2 क्रियापद आहेत. 2 क्रियापद दिसली तर मध्ये अविकारी शब्द येणार, कारण मग 2 वेगवेगळी वाक्य आहेत ना. इथं वाक्य तुटलं गेलं. मग हे नाही तोडायचं आपल्याला. मग काय करायचं असतं? एकच क्रियापद ठेवण्यासाठी आधी जे क्रियापद असतं त्याचा प्रत्यय काढून टाकून वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी जो शब्द योग्य व्यवस्थित लागतो किंवा जो विभक्ती प्रत्यय तिथं येईल तो लावायचा असतो. काय येईल मग? आता पहिलं वाक्य बघा, आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला. तर आणि व अन आणखी शिवाय नी या शब्दांनी वाक्य जोडलं तर ते असतं आपलं समुच्चयबोधक. समुच्चयबोधक प्रकार आहे प्रधानत्व सूचकचा आणि प्रधानत्व सूचकने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात. आपल्याला करायचे केवल, त्यामुळे हे येणार नाही. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जेव्हा तेव्हाने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य. आरती सुरू झाली आणि घंटानाद आणीने जोडले म्हणजे संयुक्त वाक्य. आपल्याला करायचं केवल वाक्य. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. ठीक आहे. सुरू होणारा कोण? घंटानाद. हे झालं कर्ता, हा झाला क्रियापद. एकच कर्ता, एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद जेव्हा वाक्यात असतं कुठल्याही अविकारी शब्दाने वाक्य जोडलेलं नाही. साधं सरळ सोपं सुटसुटीत समजल असं वाक्य ज्याच्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असतं त्याला म्हणायचं केवल वाक्य. तर उत्तर कुठलं बरोबर आलंय आपलं? फक्त डी बरोबर, बाकी सर्व चूक. ऑप्शन डी राईट. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची. वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ आणि सरलार्थ. तर शब्दशक्तीचे 3च प्रकार आहेत, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. वाक्य वाचल्यानंतर जर जसाच्या तसा आपण साधा अर्थ घेतला तर त्याला म्हणायचं अभिधा शब्दशक्ती. वाक्य वाचल्यानंतर किंवा कोणीतरी आपल्याला बोलल्यानंतर टॉन्ट कोणीतरी मारते आपल्याला किंवा एका शब्दाचे 2-2, 3-3 वेगवेगळे आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे त्याचे अर्थ लावतो, ते येतं व्यंजना शब्दशक्तीमध्ये. आणि समोरचं जे वाक्य बोललंय त्या वाक्याचा काहीच अर्थ न घेता डायरेक्ट त्याच्यावरून वेगळा अर्थ घेणं. पोटात कावळे ओरडायला लागले, ह्याचा अर्थ काही घेतो का आपण? डायरेक्ट वेगळा अर्थ घेतो की मला भूक लागली, म्हणजे ते झालं लक्षणा शब्दशक्ती. तर इथे काय आहे तर गोरगरिबांचे रक्त शोषणारे या समाजातील जळवा. जळवा म्हणजेच वाईट प्रवृत्तीची लोक. ह्या शब्दावरून दुसरा अर्थ आपल्याला घ्यायचा. बाकी अर्थ जसाच्या तसा घेतो. डायरेक्ट वेगळा अर्थ घेतला तर लक्षणा. आणि वाक्यातील 80% जसाच्या तसा अर्थ घेऊन फक्त एखाद्या शब्दाचा दुसरा अर्थ निघत असेल तर त्याला म्हणायचं व्यंजना शब्दशक्ती. आणि व्यंजना शब्दशक्तीद्वारे जो अर्थ प्रकट होतो त्याला म्हणायचं व्यंगार्थ. ऑप्शन बी राईट. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? घर अधिक ई घरी, एक अधिक एक एक एक. मग पूर्वरूप संधी, अनुरूप संधी, पररूप संधी आणि यापैकी नाही. आता आपल्या संधीचं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे संस्कृत संधी आणि दुसरी आहे मराठीतील विशेष संधी किंवा निव्वळ मराठी संधी. संस्कृत संधीचे जे प्रकार आहेत स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, हे 3 प्रकार स्वर आपल्या संधीचे मुख्य प्रकार म्हणायचे. 2 गटात वर्गीकरण आहे, पण प्रकार विचारले तर जे संस्कृतचे प्रकार आहेत तेच द्यायचे उत्तर. आता निव्वळ मराठी संधी किंवा मराठीतील विशेष संधीचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे पूर्वरूप स्वर संधी, दुसरा आहे पररूप स्वर संधी. तर या दोघांपैकीच उत्तर आहे इथं. कुठलं असेल ओळखा. विग्रह काय होते बघा, घर अधिक ई, इथं अ आहे आणि इथं ई तर दिसतोच आहे. एक अधिक एक, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. ठीक आहे. जेव्हा 2 शब्द एकत्रित येतात त्यावेळी बघा एक शब्द म्हणजे हा ए घेतलाय, अ चा लोप पावलाय. घर अधिक ई, ई म्हणजे दुसरी वेलांटी घेतली, या अ चा लोप पावलाय. बघा पूर्वरूप स्वर संधी म्हणजेच काय, 2 शब्द एकत्रित येत असताना पूर्व म्हणजे पहिलं पद घेतलं जातं, दुसरं गाळलं जातं. आणि पर म्हणजे नावातच ट्रिक आहे. पूर्व म्हणजे पहिलं घेतलं जातं, पर म्हणजे दुसरं घेतलं जातं. 2 शब्द एकत्रित येत असताना पर म्हणजे दुसरा शब्द कायम राहतो आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा लोप पावतो. इथे काय झालंय, दुसरा घेतलाय, पहिला गाळलाय, म्हणजे हे दोन्ही शब्द कशाचं उदाहरण झालं? ऑप्शन सी राईट, पररूप स्वर संधीचं हे उदाहरण झालंय आपलं.
चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी जो शब्द नाही असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नलिनी, नीरज, पद्म, वायस. आदिवासी विभाग या भरतीची तुम्ही तयारी करतायत, त्यामुळे अभ्यास आतापासूनच ठेवायचा आहे. अभ्यासामध्ये गॅप पडू द्यायचा नाही आणि आपले जे लेक्चर आहेत ते रोजच्या रोज करायचे. ठीक आहे. आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते आपल्या ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मला. तर कमळला समानार्थी शब्द नलिनी, नीरज, पद्मा आहे. वायस नाहीये. का? कारण वायस म्हणजेच कावळा शब्दाचा समानार्थी आहे. कावळालाच अजून काय म्हणतात? काक म्हणतात. एकाक्ष सुद्धा कावळा शब्दाला समानार्थी आहे. ठीक आहे. ऑप्शन कुठला राईट आला मग जो कमळला समानार्थी नाही? ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न आहे, आता पुढील विधाने वाचायचे. पहिलं वाक्य, रामाने कबुतरे मोजून पाहिली. दुसरं वाक्य, ती 15च भरली. 15च होती. तर वरील दोन वाक्यांचं मिळून एक संयुक्त वाक्य. मग अशी बघा, एक प्रश्न बघितला त्याच्यामध्ये केवळ वाक्य करायचं होतं. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला, राईट. इथे संयुक्त वाक्य करायचंय. आता संयुक्त वाक्य कधी बनतं? जेव्हा दोन वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा बनलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य. प्रधानत्व सूचक मध्ये 4 जण येतात. समुचय, समुचय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर आपल्याला बघायचं ह्या 4 प्रकारांमध्ये नक्की कोणत्या प्रकारामध्ये हे वाक्य अर्थपूर्ण होईल. बघा, रामाने कबुतरे मोजून पाहिली, ती 15च होती. तर दोघांमध्ये काय करायचंय? पण हा शब्द घ्यायचा आहे. का? कारण एक वाक्य वाचल्या, पण हा काय आहे? आपला न्यूनत्व बोधकचा अविकारी शब्द आहे. एक वाक्य वाचल्यानंतर आनंदाची गोष्ट कळते आणि दुसरं वाक्य वाचल्यानंतर कमीपणा, न्यून म्हणजेच कमीपणा, म्हणून न्यूनत्व मध्ये येतोय तो. रामाने कबुतरे मोजून पाहिली, चांगली गोष्ट आहे. कमीपणा काय आलाय? तर ती कमी म्हणजे 15च होती. या वाक्यातून कळते की त्यांची अपेक्षा जास्त होती. कमीपणा आलाय म्हणजेच काय? हे वाक्य न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचक. आणि प्रधानत्व सूचकने जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं. म्हणजे काय येईल? रामाने कबुतरे मोजली पण ती 15च होती. पण या अविकारी शब्दाने दोन वाक्य जोडायचेत. ऑप्शन सी राईट. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो नाटकात भिकंबट झाला होता या वाक्यातील विधीपूरक ओळखा. वाक्य पृथक्करण मधलाच प्रश्न आहे आपला. नाटकात तो भिकंबट आणि वाक्यात विधीपूरक नाही. आता विधीपूरक म्हणजेच काय? तर वाक्यातला असा शब्द की तो काढून टाकल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यास मदत म्हणून आलेल्या शब्दाला आपण विधीपूरक म्हणतो. कुठला असेल? तो नाटकात झाला होता. काय झाला होता? वाक्याचा अर्थ नीट लागत नाही. त्याच्यामुळे भिकंबट हा शब्द काढून टाकला तर अर्थ नीट लागत नाही, म्हणून याला म्हणायचं विधीपूरक. ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे, आम्ही सकाळी फिरायला जातो. आम्ही शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार. सामान्य सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही काय येईल? मीच अनेक वचन केले म्हणजे हा काय झाला आपला? मी ऑलरेडी आपल्या स्वतःच्या नावाऐवजी वापरतो म्हणजे प्रथम पुरुषवाचक आहे. तर मग मीच अनेक वचन झाले म्हणजे तो सुद्धा काय झाला आपला? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम झाला. ऑप्शन डी राईट. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि रोजच्या रोज लेक्चरला येत चला. मध्ये जर एखादं तुम्ही फाईल सोडली तर तेवढं तुमचंच नुकसान आहे. त्यामुळे लेक्चर अपलोड रोजच्या रोज सगळ्या विषयांचे होत आहेत. त्यामुळे सगळे लेक्चर करत चला. आणि काही डाऊट येत असेल, सध्या रेकॉर्डिंग चालू आहे पण लवकरच लाईव्ह आपण येणार आहोत. तर काही डाऊट पडत असेल तर आपल्याला खाली ऑफलाईन कमेंट बॉक्स आहे, तिथे तुम्ही टाईप करू शकता. आम्ही रोजच्या रोज सगळ्या कमेंट्स बघतो. त्यामुळे तुम्ही डाऊट विचारल्यानंतर आम्ही तिथे सॉल्व्ह करतो. जोपर्यंत लाईव्ह येत नाही तोपर्यंत. लाईव्ह आल्यावर तर काय मग ऑन द स्पॉटच आपण बोलणार आहोत. ठीक आहे. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. लेक्चर आवडत असेल लेक्चरला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बाय बाय. टेक केअर. विश ऑल द बेस्ट अँड थँक्यू.